सध्या बाजारात भरपूर प्रमाणात कैऱ्या दिसत आहेत. कैरी बघताच आपलं मन कैरीकडे जातं. आणि आठवतं ते शाळेत असताना सगळ्या छोट्या मुलांनी मिळून बनवलेलं तिखट मिठाचं साधं लोणचं. ते लोणचं मुरलेलं नसलं, करकरीत असलं तरीसुद्धा अतिशय टेस्टी लागतं. अशाच पद्धतीनं आज आपण अगदी इन्स्टंट झटपट होणारं, कमी साहित्यात बनणारं लोणचं तयार करणार आहोत. असं करकरीत लोणचं भाकरीबरोबर खायला अतिशय सुंदर लागतं. चला तर वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये. इथं मी 1 किलो साधारण ही कैरी असेल, मोठ्या मोठ्या आपण कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पाण्यामध्ये ठेवून आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. इथं मी तोतापुरी कैरी वापरलेली आहे. तुम्ही साधी आंबट कैरी जरी वापरली तरी चालू शकते. कोणतीही कैरी पाण्यामध्ये घालून ठेवली की ती कडक होते, मग ते इन्स्टंट लोणचं असो किंवा मुरणारं लोणचं असो. कैऱ्या एकदम स्वच्छ पुसून घेणार आहोत आपण. आणि इथं मी आता चिरायला सुरुवात केली आहे. इथं बघताय कैरीला अजिबात बाटी तयार झालेली नाही आहे अजून. अगदी कोवळी कैरी आहे आणि अगदी छोटे छोटे मी इथं तुकडे करणार आहे, म्हणजे जेणेकरून छोट्या छोट्या कैरीचे तुकडे आपल्याला वाढताना व्यवस्थित वाढता येतात. आणि हे लोणचं आपण मुरणारं करणार नाही आहे. साधारण 15 ते 3 आठवड्यामध्ये संपल असं झटपट लोणचं आपण बनवणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील. आपण अगदी छोटे छोटे असे बारीक बारीक तुकडे सगळ्या कैऱ्यांचे करून घेणार आहोत. अशाच पद्धतीनं आपण सगळ्या कैऱ्या चिरून घेतलेल्या आहे. पाहू शकताय मी अगदी छोटे छोटे सगळे तुकडे करून घेतलेले आहेत, की जेणेकरून लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सगळ्यांनाच अशा कैरीचे तुकडे खाता येतील व्यवस्थित. आणि आता आपण एका बाउलमध्ये हे सगळं मिश्रण घेणार आहोत, की जेणेकरून याच्यामध्ये आपण ड्राय मसाले घालणार आहोत. तर मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. मीठ थोडंसं जास्त घालायचं, कारण की आपलं थोडं लोणचं टिकलं पाहिजे, यासाठी मी 2 चमचे भरून मीठ घातलेलं आहे इथं. आता आपण इथं 1 चमचा हळद घालणार आहोत. सगळे मसाले आपण पसरून घालणार आहोत कैरीवरती, म्हणजे कैरीला व्यवस्थित चिकटतात. आता मी इथं विकतची लाल मिरची पावडर वापरणार आहे. कलरची लाल मिरची पावडर असते ती घ्यायची, म्हणजे लोणच्याला छान कलर येतो. इथं मोठे 2 चमचे भरून मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. आता आपण यामध्ये मोहरीची डाळ घालणार आहोत. इथं मी 4 चमचे मोहरीची डाळ घालणार आहे. जर तुमच्याकडे नसेल मोहरीची डाळ तर मोहरी मिक्सरला लावून जरी घातली तरीही चालू शकते, त्याचाही खार छान सुटतो. इथे एक टीप देते तुम्हाला, जुनी मोहरीची डाळ घरात असेल तर ती वापरू नका, कारण की त्या मोहरीच्या डाळीला मोहरीच्या तेलासारखा वास यायला सुरुवात होतो आणि आपल्या लोणच्याला तसाच वास लागतो. त्यासाठी तुम्ही फ्रेश मोहरी वाटून जरी डाळ केली तरीही चालू शकते. आता हे सगळे मसाले मिक्स करण्याकरता आपण चमच्याचा वापर नाही करणार आहोत. असे मसाले हलवून घेतले की सगळे मसाले पूर्ण फोडींना व्यवस्थित लागतात असे, कारण आपला हे मसाला आपलं लोणचं अगदी 1 किलोचं आहे, त्यामुळं असं मिसळायला येते व्यवस्थित आपल्याला बाउलमध्ये घेऊन. तर यामध्ये मला मिक्स केल्यानंतर थोडंसं लाल कलर कमी वाटला, म्हणून मी अजून 1 चमचाभर लाल मिरची पावडर एक्स्ट्रा ॲड केलेली आहे. आमच्या घरी तिखट जास्त खाल्लं जातं, त्यामुळे मी तिखट जास्त घातलेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचाभर साखर घातलेली आहे. साखर का घातली तर फर्मेंटेशनसाठी साखर लवकर विरघळते आणि आपलं लोणचं लवकर मुरतं, त्यासाठी आपण साखर इथं वापरलेली आहे. आणि साखरेमुळं आपल्या लोणच्याला एक छान टेस्ट पण येते, कारण की आंबट, गोड, तिखट असं छान चटपटीत लोणचं लागतं आपलं. आता हे मिश्रण 15 ते 20 मिनटं झाकून ठेवलं की त्याला एक छान पाणी सुटतं, तर आपण त्यासाठी हे झाकून ठेवलेलं आहे. साधारण 15 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण फोडणी तयार करणार आहोत. इथं आपण इन्स्टंट लोणचं करतोय, त्यामुळे मी इथं तेलाचं प्रमाण अगदी कमी घेतलेलं आहे. साधारण 2 ते 3 पळ्याच मी इथं तेल वापरलेलं आहे. तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. आणि तेल छान गरम झाल्यानंतर मोठे 2 चमचे भरून मी यामध्ये मोहरी घातलेली आहे. आणि मोहरी छान तडतडली पाहिजे, की ज्यामुळे आपला तडका छान बसला पाहिजे. आता आपण यामध्ये 4 ते 5 पाकळ्या लसूण टेचून घातलेला आहे आणि तो सोलायचा नाही, असाच टाकायचा. फक्त तो थोडासा टेचायचा आणि त्यामध्ये टाकायचा. आता आपण यामध्ये 4 ते 5 दाणे मेथीचे घातलेले आहेत. तुम्हाला जर आवडत नसेल मेथी तर तुम्ही नका घालू, परंतु फोडणीमध्ये मेथीदाणा घातला की छान वास पण येतो आणि छान चवीला पण लागतं. आता यामध्ये मी छोटा अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि फोडणी अगदी कमी गॅसवरती छान परतून घ्यायची. आणि आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. फोडणी थोडीशी थंड होऊ देणार आहोत. आता आपण तोपर्यंत आपली जी कैरी होती, जी मसाले लावून ठेवली होती ती पाहूया.
त्यांना छान असं पाणी सुटायला सुरुवात झाली हो. साखर मीठ लावल्यामुळं छान फोडींना पाणी सुटलेलं आहे आणि सगळं वरखाली आपण आता हे मसाले करून घेऊया की जे पाणी सुटलेलं आहे ते सगळ्या फोडींना व्यवस्थित लागलं पाहिजे. आपली फोडणी थोडी थंड झाली आहे, खूप जास्त गरम नाही आहे, कोमट झालेली फोडणी आहे. ती आता आपण या आपल्या कैरीच्या फोडींवर ओतून घेऊया. फोडणीच्या भांड्यातलं सगळं तेल मी ओतून काढलेलं आहे आणि आपण यामध्ये अगदी कमी तेल वापरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपण जे टिकाऊ लोणचं करतो त्याच्यामध्ये खूप जास्त आपण तेल घालतो, तर इथं मी अगदी थोडंसं 2-3 पळ्याच तेल घातलेलं आहे. यामुळे सुद्धा आपल्या लोणच्याला अतिशय छान सुंदर असा खार सुटणार आहे. आपल्या लोणच्याचा अतिशय सुंदर असा वास सुटलेला आहे. हिंग, मीठ, लाल तिखट त्याच्यामध्ये घातल्यामुळं अतिशय सुंदर असा वास सुटलेला आहे. अगदी ते पाहून पटकन खावं अशी इच्छा व्हायला लागलेली आहे मलासुद्धा. तर तुम्ही असंच लोणचं तयार करून पहा, खूप सुंदर टेस्टला लागतं. या कैऱ्या असतात त्या कमी आंबट असतात, त्यामुळे अगदी लहान मुलांपासून अगदी आजोबांपर्यंत कोणीही खाऊ शकतं असं हे लोणचं आहे. अतिशय झटपट बनतं आणि टेस्टला म्हणाल तर अतिशय सुंदर लागतं आणि करकरीत लागल्यामुळं तर खूप सुंदर लागतं. आता मलाच राहवलं नाही म्हणून त्यामधली एक फोड मीच उचलून खाल्लेली आहे. अतिशय सुंदर, चटपटीत आणि करकरीत असं आपलं भरपूर खारवालं असं झटपट होणारं लोणचं तयार झाले. तर आता हे लोणचं आपण लगेच बरणीमध्ये नाही भरणार आहोत. आता हे लोणचं मी रात्रभर झाकून ठेवलं होतं. आपण 8 तासानंतर आपण हे बरणीमध्ये भरणार आहोत की जेणेकरून त्याला छान खार सुटेल. आता दुसऱ्या दिवशी पाहू शकताय आपल्या लोणच्याला किती सुंदर असा खार सुटलेला आहे. भरपूर खारवालं असं आपलं लोणचं झालेलं आहे. अगदी कमी टिकणारं पण असू दे, परंतु त्याला खार किती सुंदर सुटला आहे तुम्ही पाहू शकता. आणि अगदी 3 पळी तेल आपण घातलेलं आहे. अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनणारं, झटपट बनणारं असं कैरीचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आणि हे 7 ते 8 तासानंतर आपण बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. हे लोणचं आपण स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये, जी सुकलेली उन्हामध्ये बरणी असेल, घरातली कोणतीही प्लॅस्टिकची किंवा काचेची बरणी घ्या, त्यामध्ये भरून ठेवूया आपण. आता हे मी बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे लोणचं. साधारण 15-3 आठवडे तरी छान टिकतं हे लोणचं. अगदी घरातल्या कमी साहित्यात आपण हे झटपट बनणारं, करकरीत आणि चटपटीत असं लोणचं तयार केलं आहे. आणि तुम्हाला जर हा लोणच्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. हो, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. अगदी कमी साहित्यामध्ये बनते आणि झटपट बनते. परत भेटू अशाच एका झणझणीत आणि चटपटीत व्हिडिओसह.